केदारनाथ, उत्तराखंड मधील केदारेश्वर मंदिर हे भगवान शिवाचे एक प्रमुख ज्योतिर्लिंग असून ते हिमालयाच्या गढवाल पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 3584 मीटर उंचीवर स्थित आहे. हे उत्तराखंडच्या 4 धामांपैकी एक असून लाखो भक्त दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. केदारनाथ उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे हिमालय पर्वतावर आहे. हे सर्वात उंच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पुराणातील कथेनुसार महाभारताच्या युद्धानंतर पांडवांना आपल्या नातेवाईकांची हत्या केल्याबद्दल खूप दुःख झाले. त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी ते भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले. भगवान शंकर मात्र पांडवांना भेटू इच्छित नव्हते, त्यामुळे ते नंदी बैलाचे रूप धारण करून पशुसमूहांमध्ये लपून बसले. पांडवांना हे समजले तेव्हा पांडवांमधील सर्वात शक्तिशाली भीम बैलांच्या कळपात शिरला आणि त्याने 2 बैलांचे पाय पकडून त्यांना ओढायला सुरुवात केली. यामुळे कळपातील इतर बैल घाबरून पळून लागले. भीमाने ज्या बैलांना ओढले ते बैल म्हणजे खुद्द भगवान शंकर होते. भगवान शंकराने भीमाची भक्ती आणि दृढ निश्चय पाहून त्याला दर्शन दिले आणि पांडवांना त्यांच्या पापांमधून मुक्त केले. ज्या ठिकाणी भगवान शंकराने पांडवांना दर्शन दिले तेच स्थान म्हणजे केदारनाथ. पांडवांनी येथे तपश्चर्या केली होती. हे मंदिर बर्फाने वेढलेले असते आणि वर्षातील काही महिनेच उघडते. स्थान व महत्त्व. स्थान रुद्रप्रयाग जिल्हा, उत्तराखंड, मंदाकिनी नदीच्या तटावर. उंची अंदाजे 3,584 मीटर. धार्मिक महत्त्व भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसेच 4 धाम यात्रेतील एक प्रमुख धाम. विशेषतः हे सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वात उंचावर व हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. इतिहास व पौराणिक कथा. महाभारताशी संबंध. पांडवांनी युद्धानंतर पापमोचनासाठी भगवान शिवाची आराधना केली. शिवजी पांडवांपासून दूर जाण्यासाठी बैलाचे रूप धारण करून येथे प्रकट झाले. नावाचा अर्थ केदार म्हणजे शेती क्षेत्र आणि नाथ म्हणजे भगवान. त्यामुळे केदारनाथ म्हणजे क्षेत्रांचा अधिपती. मंदिराची रचना दगडी बांधकाम, हिमालयीन शैली. मंदिराच्या सभोवती बर्फाच्छादित पर्वत. दर्शन व यात्रा. दर्शन कालावधी. मंदिराचे कपाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, कार्तिक महिन्यात बंद होतात आणि एप्रिल-मे मध्ये पुन्हा उघडतात. हिवाळ्यात मूर्ती उखीमठ येथे पूजली जाते. प्रवेश मार्ग. ऋषिकेश हरिद्वारपासून रस्त्याने गुप्तकाशीपर्यंत. गुप्तकाशी ते सोनप्रयाग, नंतर गौरीकुंड. गौरीकुंड ते केदारनाथ 16-18 किमीची पायी यात्रा, ट्रेक, तसेच हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध. यात्रेची कठीणता. उंची व हवामानामुळे यात्रा आव्हानात्मक, परंतु श्रद्धाळूंसाठी अत्यंत पवित्र अनुभव. विशेष आकर्षण. निसर्ग सौंदर्य. मंदाकिनी नदी, हिमालयाचे बर्फाच्छादित शिखर, शांत वातावरण. धार्मिक ऊर्जा. भक्तांच्या मते येथे प्रचंड आध्यात्मिक शक्ती अनुभवता येते. 4 धाम यात्रा. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. यात केदारनाथ तिसरे धाम आहे. यात्रेतील आव्हाने. हवामान. अचानक बदलणारे. पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका. शारीरिक तयारी. उंचीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, योग्य तयारी आवश्यक. सुविधा. मर्यादित निवास व भोजन व्यवस्था. आगाऊ आरक्षण करणे योग्य. निष्कर्ष. केदारेश्वर केदारनाथ हे केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा, अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम आहे. कठीण यात्रा असूनही भक्तांना येथे अपार शांती व शिवशक्तीचा अनुभव मिळतो. तुम्हाला हवे असल्यास मी यात्रेची संपूर्ण मार्गदर्शिका, प्रवास, निवास, हवामान, हेलिकॉप्टर सेवा मराठीत तयार करून देऊ शकतो. तुम्हाला ती हवी आहे का?